या सीझनमध्ये बाजारामध्ये फ्रेश असे स्वीट कॉर्न मिळतात। कालच्या दिवशी बाजारातनं मी आणले आणि आज योगायोग असा की आज छानपैकी पाऊस बाहेर आलेला आहे। या ठिकाणी मी 2 मक्याची कणसं घेतलेले आहे। छानपैकी त्यांना सोलून घ्यायचं आहे आणि 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे, जेणेकरून आपल्याला ती कट करायला सोपं जाईल। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याला कट करून घ्यायचं आहे। तुम्ही दाणे जरी असले तुमच्याकडे अवेलेबल तर त्याला सुरीच्या साहाय्याने चॉप करून घेऊ शकता। चॉप करण्याचा मागचं रिझन हे की आपण जेव्हा तोडतो त्यावेळेस त्यामध्ये हीट तयार होते आणि तो जर अख्खा दाणा असला तर तो दाणा फुटण्याची शक्यता असते आणि फुटताना तेल उडतं आपल्याला, म्हणून असं छानपैकी चॉप करून घ्यायचं। सर्व चॉप करून घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये आपल्याला ते काढून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं, तिखट घालायचं आणि बेसन पीठ घालायचं। अगदी कमी साहित्यात हे बनवून तयार होतात आणि छानपैकी क्रिस्पी होतात। या ठिकाणी मी पाण्याचा अजिबात यूज केलेला नाही आहे। तुम्ही बघू शकता त्याचा ॲक्च्युअल जो मॉइश्चर आहे त्यामध्येच आपल्याला छानपैकी हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे। आता एक बॅचमध्ये मी पीठ टाकलं होतं, आता परत एकदा मी 2 ते 2.5 चमचे पीठ यामध्ये टाकून घेणार आहे आणि परत हे छानपैकी मिक्स करून घेणार आहे। जेवढं यामध्ये पीठ बसेल तेवढंच आपल्याला टाकायचं आहे, ॲडिशनल पाणी वगैरे घालून करायचं नाही आपल्याला। तुम्ही बघू शकता आता छानपैकी आपले भजी तळण्यासाठी होतील असं इतपत झालेलं आहे। आता यामध्ये मी 1 टेबलस्पून भरून कॉर्नफ्लॉवर घालणार आहे आणि बिलकुल अगदी थोडंसं पाणी असं स्प्रेड करणार आहे, खूप जास्त नाही, ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल। आणि छानपैकी याचा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे आणि तळताना आधी हाय फ्लेमवरती आपल्याला ते टाकून घ्यायचे तेलामध्ये आणि नंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आहे, जेणेकरून ते छानपैकी आतून तळून होतील, बाहेरच्या साईडने क्रिस्पी होतील। हे तळण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण तो त्यासाठी गरजेचा सुद्धा असतो, जेणेकरून ते छानपैकी क्रिस्पी बनून तयार होतात। सुरुवातीला जेव्हा आपण त्या तेलामध्ये ते बॅटर आपलं टाकतो त्यावेळेस गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची, जेणेकरून आपले भज्यांना तेलकटपणा अजिबात येणार नाही। तुम्ही बघू शकता अगदी बिलकुल तेलकट आपले भजे या ठिकाणी झालेले नाही आहे आणि आतून पण छानपैकी ते शिजलेले आहेत। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया परत अशाच रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।